नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट पाहणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला फ्रेशर आहे, तुम्ही अर्ज करू शकणार आहात. कोणतीही अनुभवाची गरज नाही. केंद्र सरकारी जॉब आहे. तुम्ही ऑल इंडिया उमेदवार आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहोत. आपण सविस्तरपणे संपूर्ण माहिती पाहणार आहोत. म्हणजे अर्जाची पद्धत काय आहे, अर्ज कसा करायचा आहे, वेतन किती भेटणार आहे. ॲप्लिकेशन 6 डिसेंबर 2024 पासून सुरू झालेले आहे. ॲप्लिकेशनची लास्ट डेट काय आहे, कोणतीही अर्जाची फी तुम्हाला भरावी लागणार नाही. नोकरीचे ठिकाण काय असणार आहे, ही सविस्तर माहिती आणि PDF जी आहे ते आपण 5 मिनिटात समजून घेणार आहोत. त्यामुळे नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघा, कोणताही पार्ट मिस करू नका. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जे जॉब अपडेट्स असतात, जे नवीन आलेले त्याबद्दल माहिती व योजनाबद्दल सविस्तर माहिती असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ती पाहून घेऊया. सो इथे सांगितलेलं आहे बघा, राईट्स लिमिटेड अंतर्गत भरती निघालेली आहे 6/12/2024 म्हणजे 6 डिसेंबर 2024 पासून सुरुवात झालेली आहे अर्ज करण्यास व 25/12/2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. अप्रेंटिसशिप या पदासाठी ही भरती असणार आहे. आता अप्रेंटिसशिप या पदासाठी भरती आहे तर एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे बघू शकता तुम्ही. वॅकन्सी डिटेल्स दिलेले आहेत. ग्रॅज्युएट अप्रेंटिस नंबर ऑफ वॅकन्सीज 112 आहे. डिप्लोमा अप्रेंटिस 36 आहे. ट्रेड अप्रेंटिस 46 असणार आहे. ते पण ITI पास सांगितलेलं आहे. आता ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी 14,000 सॅलरी आहे, इन्क्लुडिंग DBT ऑफ ₹4,500. 4,500 इन्क्लुडिंग DBT आहे. 14,000 सॅलरी आहे. क्वालिफिकेशन तुम्ही इथे पाहू शकता. इंजिनिअरिंग डिग्री पाहिजे आहे, म्हणजेच BE BTech किंवा BE आर्किटेक्चर 4 इयर्स फुल टाइम डिग्री तुमचं कंप्लीट झालेलं पाहिजे आहे. त्यानंतर जे नॉन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहे ते सुद्धा अप्लाय करू शकता. त्यांच्यासाठी 29 म्हणजे 29 जागा आहेत. BA BBA BCom BSc BCA झालेला आहे. तुम्ही नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकणार आहात. डिप्लोमा अप्रेंटिस आहे, 12,000 सॅलरी प्लस 4,000 DBT इथे इन्क्लुडिंग सांगितलेलं आहे. इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेलं पाहिजे आहे. 3 इयर्स फुल टाइम इंजिनिअरिंग डिप्लोमा 36 जागा असणार आहे. ट्रेड अप्रेंटिस ITI पास आहे, 10,000 सॅलरी, ITI पास आउट फुल टाइम झालेलं पाहिजे आहे. एकूण 223 पदांसाठी ही भरती निघालेली आहे. तुम्ही पाहू शकता द कॅटेगरी इन ट्रेड वाईज इथे सांगितलेलं आहे. वॅकन्सीज इथे या PDF मध्ये दिलेलं आहे. ही सर्व लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. एलिजिबिलिटी सिलेक्शन क्रायटेरिया काय असणार आहे, शॉर्टलिस्टिंग ऑफ कॅन्डिडेट्स कसे होणार आहेत बघा. मेरिट लिस्टवरती होणार आहे. बेसिस ऑफ पर्सेंटेज ऑफ मार्क ऑब्टेन इन द क्वालिफिकेशन. तुमच्या क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत त्याच्यावरती तुमचे इथे सिलेक्शन होणार आहे. देयर विल बी नो रिटर्न टेस्ट ऑर इंटरव्ह्यू. कोणतेही इंटरव्ह्यू किंवा रिटर्न टेस्ट होणार नाही, लक्षात घ्यायचं आहे. इन केस ऑफ 2 applicants having same marks, the applicant having older age shall be placed higher on the merit list. हे सुद्धा माहिती दिलेली आहे. मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स 60% इन ॲग्रिगेट फॉर जनरल EWS ला आणि 50% SC ST OBC PWBD ला असणार आहे. त्यानंतर इथे जी नॉन एलिजिबल क्रायटेरिया आहे ते सुद्धा दिलेलं आहे. ज्यांचं 18 वर्ष पूर्ण कंप्लीट झालेलं नाही, त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन पूर्ण नाही, यांना कोणत्याही प्रकारे इथं अर्ज करता येणार नाही. हाऊ टू अप्लाय बघा, इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. इंजिनिअरिंग डिग्री ग्रॅज्युएट BA BBA BCom BSc BCA डिप्लोमा कॅन्डिडेट्स मस्ट बी रजिस्टर्ड विथ कंप्लीट प्रोफाईल. आता या प्रोफाईलवरती तुम्हाला कंप्लीट प्रोफाईल तुम्हाला इथे टाकावं लागणार आहे. सर्व रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. स्टुडंट रजिस्ट्रेशन दिलेलं आहे. तुम्ही या लिंकवरती जाऊन तुम्ही इथे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. आणि जे ITI पास कॅन्डिडेट मस्ट बी रजिस्टर्ड विथ द प्रोफाईल ऑन नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम. आणि ज्यांचं ITI पास आहे त्यांनी या लिंकवरती जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. ही माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर इथे आफ्टर अप्लाइंग ऑन द रिस्पेक्टिव्ह NATS अँड NAPS पोर्टल तुम्हाला इथे चेक करायचं आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन तुम्हाला जे स्कॅन कॉपी ऑफ डॉक्युमेंट्स आहे ते अपलोड करावं लागणार आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन सर्टिफिकेट्स आहे. डेट ऑफ बर्थ म्हणजे DOB प्रूफ आहे. त्यानंतर आयडेंटिफाय प्रूफ आहे. कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट आहे. ही सर्व माहिती तुम्हाला इथे फिल करावं लागणार आहे व जे डॉक्युमेंट्स आहे इम्पॉर्टंट ते तुम्हाला इथे भरावंच लागणार आहे सांगितलेलं आहे. सिलेक्शन प्रोसेस आफ्टर रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फ्रॉम अ रिस्पेक्टिव्ह NATS or NAPS पोर्टल तुम्हाला व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट सबमिटेड थ्रू गुगल फॉर्म. द मेरिट लिस्ट ऑफ कॅन्डिडेट शल बी प्रिपेअर्ड बेस्ड ऑन द एलिजिबिलिटी और सिलेक्शन क्रायटेरिया. हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे. जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे. तुम्ही एकदा नक्की चेक करून घ्यायचं आहे. खूप चांगली संधी आहे. इथे कोणतीही माहिती दिली नाही की तुम्हाला इथे अर्ज करताना कोणत्याही अनुभवाची गरज आहे का नाही. कमीत कमी वेतन 10,000 ते 14,000 तुम्हाला भेटणार आहे.
कोणतीही फी नाही, 25 डिसेंबरपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. अप्रेंटिस या पदासाठी आहे. प्लस इथे ग्रॅज्युएशन विथ इंजिनिअरिंग किंवा विदाउट इंजिनिअरिंगवाले सुद्धा नक्कीच अर्ज करू शकणार आहात. तुमचा ITI झालेला आहे तरी सुद्धा तुम्ही नक्कीच अर्ज करू शकणार आहात. मेरिट लिस्टवरती इथे निवड प्रक्रिया होणार आहे. म्हणजे सिलेक्शन प्रोसिजरसाठी कोणतेही एक्झाम किंवा इंटरव्ह्यू घेतला जाणार नाही. डिरेक्टली मेरिट लिस्ट तुमच्या मार्क्सवरती इथे तुमचं अर्ज स्वीकारले जाणार आहे व नोकरी तुम्हाला दिली जाणार आहे. केंद्र सरकारी जॉब आहे. ऑल इंडिया उमेदवार तुम्ही नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, इंजिनिअरिंग थ्रू झालेलं आहे किंवा नॉन इंजिनिअरिंग थ्रू झालेलं आहे, ITI झालेलं आहे, ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता. थँक्यू.